हमारा बाप है। हाथ जोड़ो मजे करायचे का? किती बरोबर आहे? कायदे में रहेगा तो फायदे में रहेगा। जोरात बोल। कायदे में रहेगा तो फायदे में रहेगा। पुलिस सबका बाप है. पुलिस सबका बाप है. कायद्यात राहाल तर कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. हात जोडायचं, हात पुढे समोर. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. तर फायद्यात राहाल. दोन्ही लाईट लावा की आहे की नाही लाईट. नाव काय तुमचं? कोण आहे? प्रथमेश कोण आहे तुमचा? काय केला उद्योग त्यानं माहित आहे का? चुकलंय का त्याचं? काय केलं? चला चेक करा. आमची झडती घ्यायची का तुम्हाला? आमची झडती घ्यायची का? चला नाही घेऊ शकता तुम्ही आमची पण कायद्यानं. घरी आल्यावर कसं काय? कुठले पोलीस? कुठले पोलीस? किती जप्ती करावं लागेल. इथं घ्या. ही साईड करा. मिलिंद आलाय का? कुठं काय का सांगणार? ठीक आहे ठीक. मी विराज कबुले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन. आज रोजी 6 वाजताच्या दरम्यान कर्मवीर भाऊराव चौक या ठिकाणी मनोज गजानन चव्हाण व 43 वर्ष राहणार घरकुल सोसायटी यांचं कापड दुकान आहे. या ठिकाणी एक इसम येऊन त्यांनी दहशत माजवण्यात कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस अशी माहिती त्यांच्याकडून पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डिटेक्शन टीम आणि आम्ही स्वतः जाऊन घटनास्थळी व्हिजिट केली. त्यानंतर लक्षात आलं की हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, परंतु त्याने आज या पद्धतीनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज त्याच्यावर तात्काळ डिटेक्शन टीम तयार करून त्याला ताब्यात घेण्यात आलं. माहितीवरून त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई चालू आहे. लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे की अशा पद्धतीनं जर कोणी दहशत निर्माण करत असेल तर पोलिसांकडून एक आव्हान आहे त्यांना की 112 112 वर कॉल करावा किंवा पोलीस स्टेशनला डायरेक्ट संपर्क करावा किंवा आमच्या पर्सनल मोबाईलवर सुद्धा कॉन्टॅक्ट करावा. जेणेकरून अशा प्रकारची दहशत करणारे जे लोक असतील तर त्यांच्यावर आम्ही तात्काळ बंधन घालू. इसम हा त्याचं नाव आहे प्रथमेश तांदळे, वय 25 वर्ष, राहणार कमान मिरज. त्याच्यावर पूर्वी एक रेकॉर्ड आहे, गुन्ह्याचं रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये घरात घुसून त्याने एखादा मारलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.